सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। चला महानुभावीय लिपी शिकूया, महानुभावांचे 6,500 ग्रंथ वाचूया। या उपक्रमा अंतर्गत हा 6वा व्हिडिओ मी आपणा समोर सादर करीत आहे। काल मी लाईव्ह व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला, परंतु खनेपुरी येथे नेटवर्क नसल्यामुळे तो प्रयत्न असफल झाला। म्हणून कालचाच विषय पुन्हा मी आज आपल्या समोर सादर करणार आहे। आतापर्यंत मागील अभ्यासामध्ये आपण पाहिलं की महानुभावीय लिपी अ आ इ ई क ख ग घ क का कि की कु कु हे सर्व आपण अभ्यासलं। महानुभावीय लिपीमध्ये खुणा, ज्याला आपण संक्षेप म्हणतो, याला फार मोठं महत्व आहे। कारण महानुभावीय पोथ्यांमध्ये ह्या खुणा सर्वत्र आढळतात आणि या खुणा संक्षेप आहेत। आपण हे सुद्धा यापूर्वी अभ्यासलेलं आहे। महानुभावीय लिपीचं वैशिष्ट्य हे आहे की ज्याप्रमाणे बालबोध लिपीमध्ये ह्रस्व दीर्घ, पहिला उकार दुसरा उकार, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी, हे व्याकरणाचे बंधन बालबोध लिपीमध्ये आहेत। परंतु महानुभावीय लिपीमध्ये महानुभावीय ज्ञानियांनी हे व्याकरणाचे बंधन, या बंधनाला तितकंस महत्व दिलेलं नाही। कारण स्वातंत्र्यो हा मोक्ष, पारतंत्र्यो हा बंध, हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वचन हे आचार्य तंतोतंत अंमलात आणणारे होते। भाषा, आणि ही भाषा सर्वसामान्यांना समजावी, आबाल वृद्धांना हे ज्ञान प्राप्त व्हावं, ह्या तळमळीमधून हे लिपी निर्माण झालेली आहे। एकदा केशवभास या संस्कृत तज्ञ पंडित असलेल्या महानुभावांना नवप्रकरण, सूत्रपाठातील नवप्रकरण हे संस्कृत मध्ये बद्ध करण्याची इच्छा झाली, भाषांतरित करण्याची इच्छा झाली आणि आपले श्री गुरु नागदेवाचार्यांकडे त्यांनी तशी विचारणा केली, आज्ञा मागितली की हे नवप्रकरण मी संस्कृत मध्ये करू काय। त्यावेळेस श्री नागदेवाचार्य त्यांना म्हणतात की नको गा केशवदया, येणे माझिया स्वामींचा सामान्य परिवारू नागवेल। म्हणजे जर हे शास्त्र संस्कृतबद्ध केलं तर सर्वसाधारण लोकांना हे समजणार नाही आणि ते ज्ञानापासून वंचित राहतील। म्हणून संस्कृत मध्ये हे करू नको, हे सर्वसाधारण लोकांच्याच आवाक्यात राहील, अशा पद्धतीनंच हे शास्त्र असलं पाहिजे। याबद्दल श्री नागदेवाचार्यांनी एक प्रकारे या शास्त्राची भूमिका ठरविलेली होती आणि त्या अनुरोधाने महानुभाव ग्रंथकार यांनी जे हजारो ग्रंथ लिहिले, त्यामध्ये सुद्धा हे ग्रंथ स्वतंत्रता जपलेली आहे। भाषेचे दोन प्रवाह आहेत, एक व्याकरणाधिष्ठित भाषा आणि एक सर्वसाधारण लोकांची भाषा। सर्वसाधारण लोकांना समजेल असं हे शास्त्र, हे ज्या महानुभावीय लिपीमध्ये आपल्या समोर आहे, हे महानुभावीय लिपींनी सुद्धा
बालबोध लिपीतील पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, ऱ्हस्व, दीर्घ असे अकारण असलेले बंधन सुद्धा झुगारून दिलेले आहेत. आणि म्हणून महानुभावीय लिपीमध्ये पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार असल्या गोष्टीमध्ये हे शास्त्र अडकलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की भाषा ही प्रवाहित असते. भाषा ही प्रत्येक वळणावर बदलत जाते. परंतु व्याकरण हे बदलत नाही. व्याकरण हे ठाम असतं, ते बदलत नाही, ते भाषेला बदलू देत नाही. व्याकरणाची भूमिका अशी आहे की भाषा अशीच लिहिली पाहिजे. पहिलाच उकार दिला पाहिजे, दुसराच उकार दिला पाहिजे, पहिलीच वेलांटी दिली पाहिजे, दुसरीच वेलांटी दिली पाहिजे. हे व्याकरणाचे नियम हे कठोर असतात आणि हे कधी बदलत नाही. पाणिनी नावाचा एक कोणी व्याकरणकार होऊन गेला संस्कृत मध्ये. त्यांनी व्याकरणाचे नियम बदलले, नियम ठरविले आणि त्याच नियमाप्रमाणे लिहावे असे बंधन सुद्धा टाकले. हे बंधन महानुभावी लिपीमध्ये नाही. भाषा ज्यावेळेस उगम पावते, ज्याप्रमाणे नदी एखाद्या पर्वत शिखरावरून उगम पावते, त्या नदीचं स्वरूप लहान असतं, ती हळूहळू त्या पर्वत शिखरावरून वाहत पुढे चालते, अनेक वळणं घेते, अनेक वेळा वळसा घालून ते पुढे चालत राहते. तिला अनेक ओहळ येऊन मिळतात, ओढे येऊन मिळतात. ती लहानशी नदी मोठी होते, नद होते आणि समुद्राला जाऊन मिळेपर्यंत तिचं स्वरूप असं विशाल बनून जातं. त्याप्रमाणे भाषेचं स्वरूप असतं. भाषेमध्ये अनेक शब्द समाविष्ट होत असतात, अनेक प्रकारे तिच्यामध्ये बदल होत असतात. म्हणून भाषा ही परिवर्तनीय आहे आणि व्याकरण हे अपरिवर्तनीय आहे. म्हणून महानुभावीय ग्रंथकारांनी लिपीमध्ये पहिला उकार, दुसरा उकार, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी ह्या गोष्टीला महत्व न देता ही लिपी सर्वसाधारण, सर्वसामान्य म्हातारियांची म्हणजे सर्वसाधारण लोकांची ही भाषा ठेवली आणि हे ज्ञान सर्वांसाठी मुक्त असं ठेवलं. आणि म्हणून महानुभावीय लिपीमध्ये अकार, उकार, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी असा भेद महानुभावीय लिपीमध्ये आपल्याला आढळत नाही. आपण पाहूया परिचय. महानुभावीय लिपी लवचिक आहे. महानुभावीय लिपी आणि बालबोध लिपी. आता ह्या दोन्ही मधले एक उदाहरण आपण घेऊया. महानुभावीय लिपीमध्ये सूत्रपाठ हा शब्द अशा पद्धतीने लिहिले गेलेला आहे. सूत्रपाठ, सूत्रपाठ. याच्यामध्ये सरळ ला उकार दिलेला आहे, पण तो पहिला आहे का दुसरा हा उकार याच्यामध्ये या विचारामध्ये महानुभावीय ग्रंथकार पडलेले नाही. बालबोध लिपीमध्ये सूत्रपाठ असं लिहिलं जातं. स ला पहिला उकार,
नाही, स ला पहिला उकार द्यायचा नाही, तर स ला दुसराच उकार दिला पाहिजे, असं याच्यामध्ये बंधन आहे. महानुभावी लिपीमध्ये सूत्रपाठ, तर स ला पहिला उकार की दुसरा उकार, या विचारात महानुभावी ग्रंथकार पडले नाहीत. ज्ञानामध्ये काही अडचणच नाही ना, ज्ञान प्राप्त करण्यासाठी पहिला उकार असो की दुसरा उकार असो. या भानगडीत महानुभावी ग्रंथकार किंवा महानुभावी लिपीचे लेखक किंवा हजारो पोथ्यांमध्ये हा विचारच आला नाही की स ला पहिला उकार द्यायचा की दुसरा उकार द्यायचा. परंतु बालबोध लिपीमध्ये सूत्रपाठ असाच लिहिला पाहिजे, सूत्रपाठ. स ला पहिला उकार द्यायचा नाही, ते तुमचं चुकेल. व्याकरण दृष्ट्या सु पहिला उकार, स ला पहिला उकार हे चुकीचं आहे. स ला दुसराच उकार पाहिजे, हेच योग्य आहे. सूत्रपाठ. बालबोध लिपीमध्ये हा विचार आलेला आहे. हे व्याकरणाचं बंधन आहे. महानुभावी यांनी व्याकरणाचं सुद्धा बंधन झुगारलं. कारण व्याकरण कोणी निर्माण केलं? प्रत्येकाने व्याकरणाच्या चौकटीमध्ये लिहायचं. व्याकरण कोणी निर्माण केलं? मग तो व्याकरण करता आहे, त्याच्या आधी भाषा कशी लिहिल्या जात होती, आणि त्यांनी जे बंधन निर्माण केले, असंच लिहिलं पाहिजे, तसंच लिहिलं पाहिजे, हा लिहिण्याचा त्याला अधिकार कोणी दिला? म्हणजेच हे सर्वसामान्यांना ज्ञानापासून वंचित ठेवण्यासाठी व्याकरणाची एंट्री झालेली आहे. म्हणजे व्याकरणामध्ये असंच लिहिलं पाहिजे, हा व्याकरणकार मध्यस्थ करतोय. आणि मग जर समजा एखाद्याने त्याच्या नियमाला झुगारून देऊन जर सूत्रपाठ लिहित असताना स ला पहिला उकार जर दिला, तर तो चुकीचा, तो अज्ञानी, त्याला काही कळत नाही, असे त्याच्यावरती ठपके येऊ लागले, गावंढळपणाचे ठपके येऊ लागले. याला व्याकरणाचं ज्ञान नाही. म्हणजे व्याकरणकाराची मध्ये प्रवेश झाला आणि व्याकरणकाराने सांगितलं असंच लिहिलं पाहिजे. हा व्याकरणकार सांगणारा कोण? त्याला परमेश्वरांनी नेमलेला आहे का? नाही. म्हणून व्याकरणाचे इतके बारकावे, इतके बंधन महानुभावांनी झुगारून दिले. म्हणून सूत्रपाठ, स ला पहिला उकार आहे की दुसरा उकार आहे, हा विचार महानुभावांनी केला नाही. कारण तो करण्यामध्ये काय फार मोठा विशेष फायदा आहे असं काही नव्हतं, इथे केलेलं आहे. दुसरं उदाहरण, व्याकरणकारांनी सुशील, विद्या, महानुभावी लिपीमध्ये विद्या हा शब्द, याला पहिली वेलांटी आहे का दुसरी वेलांटी आहे, हा विचार नाही केला. ब्रह्मविद्या. परंतु बालबोध लिपीमध्ये ब्रह्मविद्या लिहित असताना वि हा पहिलाच लिहिला पाहिजे असे बंधन घातले. महानुभावांनी हे तुम्ही पहिलं लिहायचं तर पहिलं लिहा, दुसरं लिहायचं तर दुसरं लिहा, बंधन घातलं नाही. कारण फालतूच्या बंधनामध्ये ते पडलेले नाहीत. या पद्धतीनं तिसरं उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर सुशील, या पद्धतीनं बालबोध लिपी आणि महानुभावीय लिपी, महानुभावीय लिपीमध्ये व्याकरण लिहिलं, महानुभावांनी पहिलं व्याकरण लिहिलं, परंतु महानुभावांच्या पोथ्यांमध्ये रस्व दीर्घ, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी, पहिला उकार दुसरा उकार, असं काहीही त्यांनी तेवढं काही बारकावा ठेवला नाही. तो ज्याला जसं लिहायचा तसं लिहायचा. दुसरी गोष्ट, महानुभावीय लिपीमध्ये खुणांना फार मोठं महत्व आहे. ह्या खुणा पावलोपावली पाना पानावर आपल्याला आढळतील. खुणा म्हणजे संक्षेप.
महानुभावीय ज्ञानी यांना ह्या स्वतः खुणा निर्माण करण्याचं स्वातंत्र्य ठेवलं. खुणा म्हणजे संक्षेप. ह्या खुणांमुळे जो मजकूर विस्तारला जात होता तो शॉर्ट झाला. 2 पानावरचा मजकूर एका पानामध्ये बसू लागला. कागद वाचला, वेळ वाचली आणि त्याचबरोबर काय झालं की लिखाण करणाऱ्याचे श्रमही वाचले. म्हणून खुणाला फार मोठं महत्व आहे. आणि ह्या खुणा वेगवेगळ्या आचार्यांनी स्वतःच्या इच्छेने ते खुणा निर्माण करू शकत होते आणि त्या खुणा त्याच्यामध्ये टाकून आपल्या शिष्यांना ते सांगत होते. खुणाचं स्वातंत्र्य रवळोबासांनी ठेवलेला दिसतंय. कारण अनेक ग्रंथ जर आपण हाताळले तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा आपल्याला आढळून येतील. वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा आपल्याला आढळून येतील. तर आपण आता खुणांचा अभ्यास करणार आहोत आणि ह्रस्व दीर्घ ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. व्यवहारामध्ये आपण पाहतो बालबोध लिपीमध्ये किंवा संस्कृत मध्ये सु शील हा एक शब्द, आणखीन एक व्याकरणाच्या बंधनाबद्दल आपण समजून घेऊ. बालबोध लिपीमध्ये किती बारकावा आहे संस्कृत मध्ये की तो तसाच लिहिला पाहिजे आणि तसाच उच्चारण पण केलं पाहिजे. हे बंधन आहे, हे व्याकरणाचं बंधन आहे आणि हे बंधन व्याकरण कधीच बदलत नाही. पाणिनी या महर्षींनी लिहिलेलं, ऋषीने लिहिलेलं व्याकरण त्याच पद्धतीनं आज सुद्धा लिहिण्याचं बंधन आहे संस्कृतमध्ये. म्हणजे कितीतरी वर्ष निघून गेले, हजारो वर्ष निघून गेले, त्यांनी बांधलेलं, त्यांनी केलेले नियम आज सुद्धा अंमलात आणायचे. पण भाषा ही सतत बदलत असते. दर 12 कोसावर भाषा बदलते अशी एक म्हण आहे आणि दर 100 वर्षांनी भाषा बदलते. आज आपण जी मराठी बोलतो आणि ही मराठी शुद्ध की अशुद्ध, तर बरेच जण म्हणतात की जे विद्यापीठामध्ये जाऊन शालेय अभ्यासक्रमामध्ये भाषा आहे ती प्रमाण भाषा आहे, ती शुद्ध आहे. प्रमाण भाषा शुद्ध म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते, विदर्भामध्ये मराठी भाषा बोलली जाते. कायले, कशाले, देना घेना, तुले काय करायचं, मले काय करायचं, हे मले तुले कायले हे मराठी तिकडे विदर्भामध्ये बोलल्या जाते. मराठवाड्यामध्ये लातूरकडे जेवला लाव, बसला लाव, चालला लाव, बोलला लाव अशा पद्धतीची भाषा बोलल्या जाते. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते. प्रादेशिक भाषा, बोली भाषा ही आपण म्हणतो आणि बोली भाषा वेगवेगळी आहे. मग प्रमाण भाषा कोणती? पुणे भागामध्ये जी बोलल्या जाते ती प्रमाण भाषा. ती प्रमाण भाषा कशावरून? आणि विदर्भातली वऱ्हाडी भाषा प्रमाण भाषा का म्हणून नाही? नाही, ती प्रमाण भाषा ठरविली तर 2 प्रवाह आहेत, प्रमाण भाषा आणि बोली भाषा. बोली भाषा ग्रामीण भागामध्ये बोलल्या जाते आणि बोली भाषेला व्याकरणाचे नियम तेवढे तंतोतंत नाहीत. प्रमाण भाषा ही व्याकरणाच्या नियमात बांधलेली असते आणि म्हणून प्रमाण भाषा स्थिर असते आणि बोली भाषा ही परिवर्तनीय असते. भाषा सतत बदलत असते. आज आपण जी मराठी बोलतो ती मराठी आपण स्वच्छ, निर्मळ आणि शुद्ध अशी म्हणून स्वीकारतो. परंतु आज जी आपण भाषा बोलतो त्या भाषेमधला एखादा पॅराग्राफ आपण एक लेख घेतला आणि 100 वर्षापूर्वीच्या एखाद्या ग्रंथातील लेखाशी तो जुळवून पाहिला तर त्याच्यामध्ये कितीतरी बदल दिसतो आपल्याला. 100 वर्षापूर्वीची मराठी आणि आजची मराठी बदल आहे. मग ती भाषा आणि ही भाषा बदल आहे. मराठी भाषाच आहे परंतु ती भाषा वेगळी आहे आणि ही भाषा वेगळी आहे. मग आता ती शुद्ध भाषा म्हणावी तर आज आपण जी भाषा बोलत आहोत ती अशुद्ध म्हणावी लागेल, अशुद्ध म्हणावं लागेल. 700-800 वर्षापूर्वीचा लीळाचरित्र ग्रंथ, त्या ग्रंथामधली भाषा सुद्धा मराठीच आहे. पण ती मराठी भाषा आजच्या भाषिकांना समजत नाही, आजच्या मराठी लोकांना समजत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर एक लीळाचरित्रातील एका लीळेचं उदाहरण देतो. मार्गी वेधे भारद्वाज गमन, मग गोसावी तिजेच्या दिशी बीजे केले, खवनापुरिये वायव्ये कांटिये तळी आसन, बाईशे आणि नाथोबा भिक्षे खवनापुरिये गेली, गोसावियांजवळी लखुदेव बा होते, दोघे भिक्षा करून आली, झोळिया दृष्टीपूत केलिया. सर्वज्ञ म्हटले पुण्य महात्मे हो, हा अवघा जणू ठकला ठेला असे,
कवनी यांचे ठक फेडिता नाही, तू का थकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही, जी जी म्हणोनी उगेची होते, मग तेथोनी गोसावी विजय केले, भारद्वाज कांतीवरी बैसला होता, तथा मार्गी बैसला होता, मग गोसावी विजय केले, आणि उडवणी मागुता मार्गी बैसला, सर्वज्ञ म्हणितले पुण्य महात्मे हो, हे पाखरू कवनिये ठाईचे ऐसे जाना, जी जी तिये कांतीयेचे, सर्वज्ञ म्हणितले येथ मानुषे तरी मानुषे, गोरुवे तरी गोरुवे, पाखिरवे तरी पाखिरवे, या ते देखती आणि पाठी येऊची लागती, हे काही पा ते या उपरी ते उगेचे होते. 800 वर्षापूर्वीची मराठी आणि आजची प्रचलित मराठी, मग ती भाषा शुद्ध असेल तर ही भाषा अशुद्ध होईल. ही बदलली कशी एवढी? बखर साहित्य आहे मराठ्यांच्या इतिहासामध्ये, पेशव्यांचा पत्र व्यवहार, शिवाजी राजांचा पत्र व्यवहार, त्या पत्रातली जर भाषा पाहिली तर ती भाषा आणि आजची भाषा जर जुळवून पाहिली मराठी भाषा तर फरक दिसतो. मग ती भाषा जर शुद्ध असेल तर ती भाषा आजची भाषा ही अशुद्ध होईल, परंतु आपण याला अशुद्ध म्हणायला तयार नाही. आज जे मराठी भाषा बोलतो त्याच्यामधले जे अशुद्ध शब्द आहेत ते पुढे चालून ते परत प्रमाणित होऊन ते शुद्ध म्हणून समाज स्वीकारतो आणि त्या प्रकारे बोलायला लागतो. टप्प्याटप्प्याने भाषा बदलते. लीळा चरित्र काळातली भाषा, त्याच्यानंतर 16व्या शतकातली भाषा, त्याच्यानंतर मराठ्यांचा साम्राज्य विस्तार झाला, ज्यावेळेस स्वराज्य स्थापन झाले त्यावेळीची भाषा, त्यानंतर 18व्या शतकातील भाषा, आणि त्याच्यानंतर आजची मराठी भाषा. ह्या भाषेमध्ये आपल्याला कितीतरी स्थित्यांतरे आणि परिवर्तनाने बदल दिसतो. म्हणजे भाषा बदलत येते परंतु व्याकरण बदलत नाही. पाणिनीने लिहिलेलं जे व्याकरण आहे संस्कृतचं, ते व्याकरण आजही जशाला तसंच आहे. म्हणून व्याकरण स्थिर आहे, भाषा बदलते. आणि हे तत्व महानुभावांनी महानुभावी लिपीमध्ये अंमलात आणलं, कठोर ठेवलं नाही. आता उदाहरणच द्यायचं झालं तर सुशील हा शब्द कसा लिहावा हे पाणिनीने ठरवलं, आणि ते सुद्धा आज सुद्धा नियमात आहे. सुशील, सुशील म्हणजे सु म्हणजे चांगले, आणि शील, शील म्हणजे चारित्र्य. सुशील म्हणजे सु अधिक चारित्र्य. सुशील म्हणजे सुचारित्र्य म्हणजे चांगले चारित्र्य, म्हणजे शीलवान. हा सुशील शब्द असाच लिहिला पाहिजे, हे व्याकरणाचा हट्ट आहे. आणि जर हा शब्द असा लिहिला सुशील, सु म्हणजे चांगले, शील, शील म्हणजे शिला, सुशीला, सुशिला म्हणजे सु म्हणजे चांगलं, चारित्र्य शिलवा, सुशिला, सु म्हणजे चांगलं, आणि शिला म्हणजे दगड. पहिली वेलांटी दिल्यामुळे तो दगड, याचा अर्थ काय? शिलाचा दगड, शिलाचा दगड. आणि हे शील म्हणजे काय? चारित्र्य. सुशीला म्हणजे चांगला दगड, चांगला दगड. म्हणजे शिला याला पहिली वेलांटी दिली तर तो दगड बनतो, आणि शिला दुसरी वेलांटी दिली तर ते काय बनतं? चारित्र्य. म्हणजे सगळा पहिली वेलांटी दुसरी वेलांटीचा हा खेळ आहे. हा नियम कधी बनवलेला आहे? हा नियम संस्कृत मध्ये पाणिनीने बनवला. कितीतरी वर्ष निघून गेले, भाषा बदलत आली, पण तो नियम आजही चालू आहे. व्याकरण हे स्थिर असतं, ते अपरिवर्तनीय असतं, भाषा ही सतत बदलत जाते. आणि महानुभावीय ग्रंथकार हे बोली भाषेचे पक्षकार होते, सर्वसामान्य लोकांच्या भाषेचे पक्षकार होते. ते व्याकरणाचे पक्षकार नव्हते. त्यांनी व्याकरण लिहिलं पुढे चालून, परंतु महानुभावीय ग्रंथांमध्ये, हजारो पोथ्यांमध्ये जी भाषा आहे ती भाषा सर्वसाधारण लोकांची आहे, सर्वसामान्य लोकांची आहे. आणि म्हणून महानुभावीय लिपीमध्ये पहिली वेलांटी दुसरी वेलांटी ह्या गोष्टीला तितकस महत्व दिलं नाही. याचं उदाहरण म्हणजे सूत्र
पाठ ही महानुभावी लिपी, आणि याची तुलना जर करायची झाली तर बाळबोध लिपीमध्ये सूत्र पाठ म्हणजे सहला पहिलीच वेलांटी पाहिजे आणि दुसरीच वेलांटी पाहिजे आणि पहिली वेलांटी नको. आलं लक्षात आता हे? तर अशा पद्धतीनं महानुभावी लिपीमध्ये पहिला उकार, दुसरा उकार, त्या ग्रंथकाराला पहिला उकार द्यायचा तर पहिला द्या, दुसरं द्यायचं तर दुसरा द्या, कारण तो ग्रंथकारही ज्ञानी आहे, श्रोते पण ज्ञानी आहेत, वाचक पण ज्ञानी आहेत, त्याच्यामधून त्यांना जो अर्थ काढायचा तो काढणार आहे. हे स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं आहे. बाळबोध लिपीमध्ये हे स्वातंत्र्य नाही. श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेलं आहे, स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंध. हे सगळं पारतंत्र्य नाकारणारा हा धर्म आहे. म्हणून व्याकरणाचं सुद्धा पारतंत्र्य नाकारलेलं आहे. आम्ही कसं लिहायचं, कसं बोलायचं, हे 1000 वर्षापूर्वीच्या त्या व्याकरणाचार्यांनी ठरवायचं. मग ते व्याकरणाचार्य कोण आहेत? ते काही परमेश्वरांनी नेमलेले आहेत का? आणि त्यांनी नेमलेले नियम आम्ही अंमलात का म्हणून आणावेत? भाषा बदलत चाललेली आहे आणि व्याकरणाचे नियम आम्ही कसे धरून बसणार? आणि म्हणून महानुभावी आचार्यांनी महानुभावीय ग्रंथामध्ये, हजारो ग्रंथामध्ये पहिला उकार द्यायचा की दुसरा उकार द्यायचा, पहिली वेलांटी द्यायची की दुसरी वेलांटी द्यायची, हे बंधनं त्यांनी तितकेसे पाळलेले नाहीत आणि त्यामुळे काही नुकसानही झालेलं नाही. तर आपण आता खुणांचा अभ्यास करणार आहोत. आपण याच्या आधी खुणा अभ्यासलेले, कोणत्या कोणत्या खुणा अभ्यासलेले आहेत? आपण पूर्वी प्रकरण पाहिलेलं आहे. पूर्वी प्रकरणामध्ये कोणत्या खुणा आलेल्या आहेत? 1 सृष्टी, 2 कोणतं? कवने, तिसरी खूण एके, चौथी परमेश्वरे, 5वी असे, 6वी खूण कोणती आहे? पर, 7वी खूण सन्निधान, अवतरे, आणि 8वी खूण सन्निधान. ह्या खुणा आपण याआधी पूर्वी या प्रकरणामध्ये अभ्यासलेल्या आहेत. हे सृष्टी, जोडाक्षर जशाला तसं लिहायचं असतं लिपीमध्ये. कवने किंवा जोड अक्षर असेही लिपीमध्ये लिहिता येतं. कवने हे काय? एके, एके हे काय? परमेश्वरे, परमेश्वरे. त्याच्यानंतर हे असे, त्याच्यानंतर हे काय? पर, त्याच्यानंतर हे काय? अवतरे, त्याच्यानंतर हे काय? सन्निधान. एवढ्या खुणा आपण पाहिलेल्या आहेत. सृष्टी, कवने, कवने, एके, परमेश्वरे, हे असे, पर, अवतरे, सन्निधान. हे एका प्रकरणामध्ये एवढ्या खुणा आलेल्या आहेत. आता ह्या खुणा आपण लक्षात ठेवलेल्या आहेत. आता आपण पुढील खुणाकडे वळूया. त्यासाठी आपण पुढचं प्रकरण घेऊया आणि त्या प्रकरणामधल्या खुणा आपण बघूया. अन्य व्यावृत्ती हे प्रकरण आपण घेऊ. अन्य व्यावृत्ती हे प्रकरण सूत्रपाठातील प्रकरण आहे. अत्यंत महत्वाचं. याच्यामध्ये बऱ्याच खुणा आलेल्या आहेत, त्या आपण अभ्यासणार आहोत.
अन्य व्यावृत्ती कर्म भूमी चिया देवता होती पर परमेश्वर नव्हती. अष्टौ देव योनी देवता होती पर परमेश्वर नव्हती. अंतराळीच्या गंधर्व देवता होती पर परमेश्वर नव्हती. स्वर्गीच्या स्वर्गीचे इंद्रचंद्राधिक देवता होती पर परमेश्वर नव्हती. कैलास वैकुंठीचे हरिहर ब्रह्मा कसे ब्रह्माचे नाम ब्रह्मादिक देवता होती पर परमेश्वर नव्हती. क्षीराब्दी क्षीराब्दीचा शेष शय्या शेषय्या देवता होय पर परमेश्वर नव्हे. अष्टभैरव
देवता होय पर परमेश्वर नव्हे. 3 4 5 6 7 विश्वरूप देवता होय. विश्वरूप देवता होय पर परमेश्वर नव्हे. अन्य व्यावृत्तीमधल्या आता पुढे प्रकरण हे समजून घेतल्यानंतर मी सांगेन. या ठिकाणी ही एक आली कर्म, ही नवीन खूण आली आपल्याला. देवता ही आधी येऊन गेलेली आहे, पर आधी येऊन गेलेली आहे, परमेश्वर नव्हती. कर्म भूमीची देवता होती पर परमेश्वर नव्हती. अष्टो देव योनी देवता ही एक खूण आलेली आहे. होती पर परमेश्वर नव्हती. अंतराळीच्या गंधर्व देवता होती पर परमेश्वर नव्हती. स्वर्गीचे खून नाही, स्वर्गीचे इंद्र चंद्राधिक देवता होती पर परमेश्वर नव्हती. कैलाश वैकुंठीचे हरिहर ब्रह्मा ही खूण आलेली. दिक ब्रह्मादिक देवता होती पर परमेश्वर नव्हती. क्षीराब्दीचा शेष शय्या देवता होय पर परमेश्वर नव्हे. अष्टभैरव देवता होय पर परमेश्वर नव्हे. विश्व आता ही स्वतंत्र खूण आली पुन्हा. विश्वरूप देवता होय पर परमेश्वर नव्हे. पहा इथे किती खूण आलेले आहेत एका प्रकरणामध्ये. 1 2 3 कर्म ही एक खूण आली. देवता ही दुसरी खूण आलेली आहे. पर तिसरी खूण. परमेश्वर अष्टोदेव योनी देवता ही एक खूण आलेली आहे. होती पर परमेश्वर ही एक खूण आलेली आहे. नव्हती. अंतराळीच्या गंधर्व देवता इथे ही देवता खूण आलेली होती पर परमेश्वर नव्हती. स्वर्गीचे इंद्र चंद्राधिक देवता ही देवताची खूण आलेली होती पर परमेश्वर नव्हती. कैलाश वैकुंठीचे हरिहर ब्रह्मादिक देवता होती पर परमेश्वर नव्हती. क्षीराब्दीचा शेषशय्या देवता होय पर परमेश्वर नव्हे. अष्टभैरव देवता होय पर परमेश्वर नव्हे. विश्व ही खूण आलेली आहे. विश्वेची खूण. विश्वरूप देवता होय पर परमेश्वर नव्हे. या खुणांमुळे हा मजकूर किती लहान झाला. या प्रकरणामध्ये आणखीन 2 वचन पुढचे आपण घेऊया. आता कोणते 2 वचन राहिले त्या प्रकरणामधले अन्य आवृत्तीमधले. चैतन्य देवता होय. चैतन्य देवता होय पर
परमेश्वर नववे. कितवं वचन आहे? 9. 9. आणि त्याच्या पुढचं चैतन्या पर परमेश्वर तो देव श्री चक्रधर. चक्रधर सकळ सकळ जीवाते पुढे काय? रक्षिता. सकळ जीवाते रक्षिता होय. हे मराठीत असल्यामुळे जोड अक्षर बसायला तसं मराठी. उद्धरिता होय. चैतन्य देवता होय. पर परमेश्वर नव्हे. चैतन्या पर परमेश्वर तो देव श्री चक्रधर सकळ जीवाते रक्षिता होय उद्धरिता होय. हे अंक म्हणजे प्रकरण संपले. हे कशाची खूण आहे? अंक म्हणजे काय आहे? प्रकरण संपले. इति लिहितात ना काही ठिकाणी समाप्त लिहितात. हे अंक प्रकरण संपले. या ठिकाणी चैतन्य हे देवता, हे पर परमेश्वर. चैतन्य पर परमेश्वर सकळ जीवाते एवढ्या खुणा आलेल्या. कोणत्या खुणा आलेल्या? चैतन्य देवता पर परमेश्वर. चैतन्य पर परमेश्वर सकळ जीवाते. तर याच्यामध्ये ह्या खुणा आलेल्या आहेत. आपण मागच्या प्रकरणामधल्या आणि ह्या प्रकरणामधल्या सगळ्या खुणा आपण लिहून घेऊया. आलं लक्षात? फार मौज आहे याच्यामध्ये, समजून घेणं महत्वाचं आहे. इतकी सुंदर लिपी, पण साहित्य संशोधकांना ही लिपी का आवडली नाही, मला हा प्रश्न पडतो. डॉक्टर व्ही कोलते म्हणतात की महानुभावांनी हे लिपी का निर्माण केली, तर श्री चक्रधर स्वामींचं वचन आहे, हे तुमचे रहस्य की गा, हे अनेका प्रति प्रगती जना की. हे रहस्य आपल्या जवळच ठेवण्यासाठी महानुभावांनी ही लिपी निर्माण केली, असं डॉक्टर व्ही कोलते बोलतात. एवढा मोठा ज्ञानी मनुष्य, एवढा मोठा अभ्यासक, एवढा मोठा विचारवंत, आणि अशा पद्धतीचं मत नोंदवतो. हे मत फार चुकीचं आहे. हे रहस्य केव्हा असतं? फक्त आपल्या निकटवर्तीयांमध्ये जे असतं त्याला रहस्य म्हणतात. एखादी गोष्ट षटकर्णी झाली तर ते रहस्य न होता ती खुली गोष्ट होते. 2-4 कर्ण म्हणजे दोघांमध्ये एखादी गोष्ट असते आणि ती दोघांमधून तिसऱ्यामध्ये गेले की ते रहस्य भंग झाला, त्या गोष्टीचा भांडाफोड झाला असं आपण म्हणतो. ती गोष्ट आता जगजाहीर झाली असं आपण म्हणतो. षटकर्णी एखादी गोष्ट होते ना, ती जगजाहीर अशी झाली असे आपण म्हणतो. मग रवळोबास या महान आचार्यांनी ही लिपी लिहिली, आणि लिहिलीच नाही, 13 आमनायांच्या समोर ही लिपी ठेवली. त्या काळातले 13 आमनाय, जसं आज अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं स्थान आहे, समाजाचं नेतृत्व करण्याचं स्थान आहे, तसं त्या काळामध्ये 13 आमनाय, हे 13 आमनाय महानुभाव पंथाचं नेतृत्व करत होते. आणि त्यांच्या सभेमध्ये ही लिपी ठेवली आणि सर्वांनी एकमताने स्वीकारली आणि आदेश दिला की ही लिपी सर्व महानुभावांनी आता अंमलात आणायची. ह्या लिपीमध्येच ग्रंथ लिहायचे, या लिपीमध्येच वाचायचे, या लिपीमध्येच अभ्यास करायचा आहे, ही लिपी सर्वांना शिकवा, असा त्यांनी आदेश काढला. आणि पंतांनी ही लिपी स्वीकारली, म्हणून या लिपीला नाव पडलं सकळ लिपी. आणि मग हजारो ग्रंथ लिहिल्या गेले. यांनी त्याला शिकवायची, त्यांनी त्याला शिकवायची, त्यांनी त्याला शिकवायची. आपल्या आश्रमात जे कोणी येतील, संन्यास घेतील, त्यांना शिकवायची.
जातीभेद नाही, वर्णभेद नाही, स्त्री पुरुष असमानता नाही, स्त्री असो पुरुष असो, कोणत्याही वर्णाचा असो, कोणत्याही जातीचा असो, अशा हजारो लोकांना ही लिपी शिकवली. म्हणजे हे लिपी जगजाहीर झाली. आणि ह्या लिपीला गोपनीय म्हणतात, गुप्त लिपी म्हणतात. हे रहस्य जाऊ नये म्हणून ही लिपी लिहिली असं डॉक्टर व्ही कोलते म्हणतात. जर रहस्य जाऊ नये असं या दृष्टिकोनातून जर ही लिपी लिहिली असती तर ती सगळ्या जाती वर्णाच्या सगळ्या लोकांना शिकविलीच नसती त्यांनी. आणि ज्यावेळेस सगळ्यांना शिकविल्या जाते त्यावेळेस त्यांच्यावर स्वातंत्र्य ना, कुणाला शिकायचं कुणाला नाही. मी लिपी तुम्हाला शिकवली, तुम्हाला ती लिपी प्राप्त झाली, अवगत झाली. तुम्ही कुणाला शिकवायचं कुणाला नाही शिकवायचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं ना, बरोबर आहे का नाही. समजा रवळोबासांनी ही भूमिका ठेवली की ही लिपी रहस्य राहावं म्हणून ही लिपी निर्माण केली. जर कोलत्यांचं जर मत मान्य केलं आपण आणि जर तसा विचार केला की ही लिपी हे शास्त्र रहस्य आहे म्हणून कुणाला समजू नये म्हणून जर रवळोबासांनी ही लिपी निर्माण केली, पण त्यांनी ज्यांना शिकवली त्यांची भूमिका वेगळी असू शकते, बरोबर आहे का नाही. त्यांची भूमिका वेगळी असू शकते. पूर्ण महाराष्ट्रामध्ये चारही वर्णाच्या सर्व जातीतल्या लोकांना ही लिपी शिकवली. प्रत्येकाची भूमिका वेगळी, त्यांचं स्वातंत्र्य हे कुणाला शिकवायची कुणाला नाही. ती लिपी रहस्य गुप्त राहिलीच नाही, ती सार्वत्रिक सार्वजनिक लिपी झाली. 6,500 ग्रंथकार, त्यांना स्वातंत्र्य ते कुणाला शिकवायचं कुणाला नाही. लिपी ज्याला अवगत झाली त्याला स्वातंत्र्य कुणाला शिकवायचं कुणाला नाही. हे डॉक्टर व्ही कोलतेंनी या महानुभावी लिपीची बदनामी केली. आणि दुसरं एक त्यांनी केलेलं आहे की जेवढे संपादकीय ग्रंथ आहेत त्यांचे, त्या ग्रंथामध्ये त्यांनी ह्या लिपीचा उलगडा केला नाही. त्यांनी गुप्त ठेवली ही लिपी. लीळा चरित्रामध्ये लिपी द्यायला पाहिजे होती ही महानुभावी लिपी, त्याच्यानंतर बाळबोध लिपी. हजारो वाचकांनी ही लिपी अवगत करून घेतली असती आणि अवगत केल्यानंतर 6,500 ग्रंथ महानुभावांनी वाचले असते. साहित्य संशोधकांना महानुभावांच्या साहित्यामध्ये मक्तेदारी निर्माण करायची होती, एकाधिकारशाही निर्माण करायची होती. म्हणून त्यांनी महानुभावांची लिपी गुप्त ठेवली आणि त्या लिपीतलं शास्त्र बाळबोध लिपीमध्ये लिहून आणि त्याचा फार मोठा बाजारपेठ निर्माण केली, असा माझा आरोप आहे. जर तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्ही खोडून दाखवा तो आरोप. इंग्रज लोक जे परकीय आहेत त्यांनी या भारतामध्ये येऊन सर्वसाधारण आदिवासी वनवासी सर्वच 18 पगड लोकांना इंग्रजी लिपी शिकवली, इंग्रजी भाषा शिकवली आणि त्यानंतर इंग्रज विचारवंताचे मोठमोठे ग्रंथ यांच्या हातामध्ये दिले. त्याच इंग्रजांच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेल्या ह्या भारतीय विद्वानांनी ही लिपी का नाही शिकवली, याच्याबद्दल फार मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न ज्यांनी त्यांनी समजून घ्यायचा आहे. साहित्य संशोधकांनी महानुभावीय ग्रंथामध्ये आपली मक्तेदारी निर्माण करण्यासाठी आणि महानुभावीय आचार्यांचा एक अधिकार खोडून काढण्यासाठी लिपीला त्यांनी बाजूला सारलेला आहे. ती लिपी आपण शिकून घ्यायची आहे. हे सर्वात महत्वाचं आपलं काम आहे. आपण लिपी सगळी शिकून घेतली पाहिजे. तर अशा पद्धतीनं ही जे महानुभावीय लिपी आहे त्या लिपीमधल्या ज्या खुणा आहेत त्या खुणा म्हणजे महानुभावांचं एक रहस्य आहे. त्या खुणाला आपण रहस्य म्हणूया. आणि हे रहस्य जरी असलं तरी ते रहस्य सर्वांसाठी खुलं रहस्य आहे. आपण पूर्वी हे प्रकरण अभ्यासाला घेतलेले, पूर्वीमध्ये आलेल्या खुणा कोणत्या ते आपण त्याची उजळणी करूया. हे पूर्वी याच्यामध्ये कोणत्या कोणत्या खुणा आलेल्या आहेत. सृष्टी, कवने, पर, आशे, परमेश्वर, सन्निधान, अवतरे, त्याच्यानंतर कोणतं कवने, कर्या, मुंची, जन, एके,
सन्निधान, सृष्टी कवने पर असे परमेश्वर सन्निधान अवतरे एके. 1 2 3 4 5 6 7 8 एवढ्या खुणा पूर्वी या प्रकरणामध्ये आपण अभ्यासल्या. आता अन्य व्यावृत्ती या प्रकरणामध्ये पुढील खुणा आलेल्या आहेत. त्या खुणा आपण पाहणार आहोत. पहिले कोणतं? कर्म आहे ना, कर्मभूमीच्या देवता होती पण परमेश्वर नव्हती. एक कर्म ही एक खूण आलेली आहे. त्याच्यानंतर अष्टोदेव योनी देवता होती पर परमेश्वर नव्हती. अंतराळीचे गंधर्व देवता होती पर परमेश्वर नव्हती. स्वर्गीचे इंद्र चंद्रादीक देवता होती पर परमेश्वर नव्हती. कैलाश वैकुंठीचे हरिहर ब्रह्मा. त्याच्यानंतर कोणती खूण आलेली आहे? ब्रह्मा. बरोबर हो ना. हे ब्रह्मा ही एक खूण आलेली आहे बघा. ब्रह्मा. त्याच्यानंतर सकळ. सकळ ही एक खूण आलेली आहे. क्षीराब्दी. एक क्षीराब्दी. क्षीराब्दी ही एक खूण आलेली आहे. त्याच्यानंतर चैतन्य. त्याच्यानंतर विश्व. विश्व ही एक खूण आलेली आहे. विश्वरूप देवता होई पर परमेश्वर. अन्य व्यावृत्ती या प्रकरणामध्ये ह्या खूण आलेल्या आहेत. कर्म पहिल्या वचनामध्ये ही कर्म ही खूण आलेली आहे. कर्म भूमीच्या देवता होती पर परमेश्वर नव्हती. दुसरी खूण आलेली आहे ब्रह्मा. हरिहर ब्रह्मादिक देवता होती पर परमेश्वर नव्हती. कैलाश वैकुंठीचे हरिहर ब्रह्मादिक देवता होती पर परमेश्वर नव्हती. ब्रह्मा ही खूण आलेली आहे. त्याच्यानंतर चैतन्य पर परमेश्वर तो देव श्री चक्रधर. सकळ. सकळ इथे ही खूण आली. सकळ जीवाते. आणखीन एक खूण राहिलेली आहे हे जीवाते. जीवाते. सकळ जीवाते. रक्षिता होय उद्धरिता. कर्म एक खूण आली आहे. ब्रह्मा दुसरी खूण आलेली आहे. सकळ तिसरी खूण आलेली आहे. क्षीराब्दी ही चौथी खूण आलेली आहे. चैतन्य हे पाचवी खूण आलेली आहे. विश्व हे सहावी खूण आलेली आहे. आणि जीवाते हे सातवी खूण आलेली आहे. ह्या खुणा आपल्याला लक्षात ठेवायच्या. नवीन आलेल्या खुणा आहेत. पूर्वी याच्यामध्ये सृष्टी कवने पर असे परमेश्वर सन्निधान अवतरे एके. अन्य व्यावृत्तीमध्ये या खूण आलेल्या आहेत. कर्म ब्रह्मा सकळ क्षीराब्दी चैतन्य विश्व आणि जीवाते. देवता वरती हा याच्यामध्ये देवता एक शब्द आलेला आहे. हा देवता. आता ह्या खुणा पूर्ण ब्रह्मविद्यामध्ये लीळा चित्रामध्ये पुन्हा पुन्हा येणार आहेत. जसं जसं तुम्ही हे पोथी वाचत जाल तसं तसे ह्या खुणा तुमच्या ध्यानात येतील. तुमच्या स्मरण पटलावरती त्या कोरल्या जातील ह्या खुणा. तर चला आपण या खुणा आज पाहिलेल्या आहेत.
पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचं एक प्रकरण घेऊ, त्याच्यामधल्या खुणा आपण अभ्यासू. एक अनुभव सांगतो मी महदंबा मासिक चालवत असताना, कारण माझं बालबोध BA पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे आणि हे BA ग्रॅज्युएशन होण्याच्या आधी माझी ब्रह्मविद्या पूर्ण झालेली होती या लिपीमध्ये. त्यामुळे मला BA म्हणजे बालबोध लिपीचं, संस्कृतचं, इकडचं सुद्धा मला ज्ञान अवगत होतं. आणि इकडचं ब्रह्मविद्याशास्त्र तर बाळकडू मला मिळालेलं आहे आश्रमामध्ये. वयाच्या 6व्या वर्षी आलेला असताना मला सर्व माझ्या श्री गुरूंनी हे लिपीचं सगळं ज्ञान दिलेलं आहे. मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्यावेळेस मी महदंबा मासिक चालवायला हाती घेतलं 1996 मध्ये, चंद्रपूर येथून महदंबा मासिक मी सुरू केलं. अनेक साहित्य संशोधकाशी माझा संबंध आला. एक साहित्य संशोधक मला म्हणाले की महानुभावीय ज्ञानी, अहो त्यांना काय रसदीर्घाचं ज्ञान नाही, पत्र लिहितात, पत्रामध्ये त्यांनी आशीर्वाद कसं लिहायला पाहिजे त्यांना माहिती नाही. इतके अज्ञानी, त्यांच्या हातात पोथ्या आहे, आयुष्यभर पोथ्या करतात त्या आश्रम मध्ये. आणि लिहिताना कसं लिहितात, सशाचं स, त्याला वेलांटी दुसरी, आशी र वाद असं लिहितात म्हणे. कारण मी गुरूंच्या सान्निध्यात होतो ना, मला टोमणा मारला त्यांनी साहित्य संशोधकांनी. आशीर्वाद सुद्धा शब्द लिहिता येत नाही महानुभावांना, तो कसा लिहायला पाहिजे पहा म्हणे. पहा, आशीर्वाद असं लिहायला पाहिजे म्हणे. आणि महानुभाव आचार्यांनी, एका आचार्यांचं पत्र आलं म्हणे मला, ते लिहितात असं पहा म्हणे, आशीर्वाद पहा म्हणे. मी त्यांना सांगितलं, हे आमचे आचार्य लिहितात ते गुलाम नाही तर स्वतंत्र आहेत. तुम्ही आशीर्वाद असं लिहितात, तुम्ही गुलाम आहात, तुम्ही व्याकरणाचे गुलाम आहात. असंच लिहिलं पाहिजे असं कुणातरी व्याकरणाचार्यांनी सांगितलंय आणि त्याची गुलामगिरी तुम्ही काय करता आहात, पुढे नेतात. हे असंच लिहायला पाहिजे हे कोणी ठरवलंय? व्याकरणाचार्यांनी. म्हणजे व्याकरणाचार्याला तुम्ही देवापेक्षा मोठं रूप दिलं, गुरुपेक्षा मोठं रूप दिलं. त्या व्याकरणाचार्यांनी असं लिहावं असं दंडक बनवला आणि त्याचं तुम्ही पालन करतात. तुम्ही स्वतंत्र नाही आहात. आमचे जे आचार्य आहेत हे स्वतंत्र आहेत. तो शब्द कसा लिहायचा हे त्यांना महानुभावीय लिपीमध्ये शिकवले. तुमच्या मनाने लिहा, त्याच्यामधला सार, त्याच्यामधला जो आशय आहे तो आशय दोन्हीकडे सारखाच आहे. इथे आशीर्वादाचा आशय, हा दोन्हीकडे एकच आहे, अर्थ दोन्हीकडे एकच आहे. बरोबर आहे ना? तुम्हाला अर्थाशी देणं घेणं आहे का त्या शब्दाशी देणं घेणं आहे? अर्थ तुम्हाला महत्वाचा आहे ना. आमचे आचार्य अर्थ समोरच्या अंतःकरणामध्ये उतरून देण्यासाठी त्यांचे कार्य चाललेलं आहे. आणि तुम्ही फक्त अर्थ गेला दुसरीकडे, भलतीकडे, फक्त शब्दाला धरून बसले. ते साहित्य संशोधक गप्प झाले, निरुत्तर झाले. तर सांगण्याचं तात्पर्य महानुभाव लिपीचं हे वैशिष्ट्य आहे. आता आपण पुढच्या खुणा आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. हजारो ग्रंथ लिहिणारे आमचे हे आचार्य, हे महानुभाव, आयुष्य सगळं त्यांनी या पोथ्यांमध्ये घातलं. त्यांनी या जीवाच्या उद्धारासाठी परमेश्वराने अवतार घेतला या सृष्टीमध्ये. कशासाठी अवतार घेतला? या जीवांच्या उद्धारासाठी. आणि ब्रह्मविद्या ज्ञान सुद्धा निरूपण केलं. हे ब्रह्मविद्या ज्ञान हे जीवाच्या उद्धाराचं ज्ञान आहे, परमेश्वर प्राप्तीचं ज्ञान आहे. हे 84 लक्ष नरकापासून या जीवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून सोडवून या जीवाला संस्कृती या बंधनापासून, भवसागरापासून तारून नेऊन ईश्वराची भेट घडवून देणारे हे ब्रह्मविद्या ज्ञान आहे. आणि हे ब्रह्मविद्या ज्ञान प्राप्त करून ईश्वराची भक्ती करून कैवल्य पद प्राप्त करण्यासाठी हे ज्ञान आहे. साधारण क्षुल्लक अशा ह्रस्व दीर्घाच्या आणि आकार उकाराच्या या साधारण किरकोळ गोष्टीमध्ये अडकण्यामध्ये काय अर्थ आहे? आपल्याला त्याच्यामधलं गर्भ, त्याच्यामधला सार आणि अमृत घ्यायचं. बरोबर आहे का नाही? तर महानुभावी लिपीचं हे वैशिष्ट्य आपण सगळ्यांनी ध्यानात घ्या, हे अवगत करा. या ठिकाणी थांबतो मी.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय.